4 महिने झाले पोराला मरून, 4 महिने तरी त्या आईला परवा नाही. आई आहे का कसाही आहे, इतकी कशी निर्दयी माय आहे. माझ्या जिंदगीत नाही पाहिलं मी इतकी निर्दयी माय. हाव ना. अरे 4 महिने झाले, 4 महिने पोराला मरून, हिला काही घमन पश्चाताप. एखाद्या आई तर मायला सारा रान एक करून टाकला असतं तिनं. पोलीस स्टेशन आमकं धमकं पुरा चक्रा मारू मारू पुरं धुमाकूळ करून टाकला असता. तिला घमन पश्चाताप. कमालचे कोठवले. पोरग 4 महिने झाले बेपत्ता आहे. अहो बेपत्ता नाही, ते वारलं डायरेक्ट, मेलं ना ते पोरग. तिला घमन पश्चाताप. माय का काय बाबा, अशी माझ्या जिंदगीत माय नाही पाहिली मी अशी. काय सांगा तुम्हाला मित्र हो. एक छोटासा मुलगा 10 ते 12 वर्षाचा, तुम्हाला म्हणतो पतंगाच्या माग माग गेला. हाव, पतंगाच्या माग माग गेला, पण कुठपर्यंत, पटरीपर्यंत गेला, रेल्वे पटरी ट्रॅक. आणि तिथं जाऊन तो पतंग पकडाच्या चक्करमध्ये समोरून ट्रेन आली आणि गेला ना पोराचा प्राण, 10 ते 12 वर्षाच्या मुलाचा. आणि या आईला काही घमना पाछताप. तुम्हाला सांगतो, काल माझ्यापासून चालली ती, मी तिला सहज विचारलं, म्हणलं मावशी तुमचा मुलगा कुठे आहे. मला म्हणती काय माहिती. म्हणलं काय माहिती. अहो मावशी म्हणलं बरेच दिवस झाले ते दिसत नाही. हो बरेच दिवस झाले म्हणे, 3-4 महिने झाले. म्हणलं मग तुम्ही काही शोध घेत घेतला का नाही. पाहिलं इकडं तिकडं पण काही भेटला नाही, आमकं धमकं. हाव का. अरे मला मावशी तुमचा पोटचा गोळा आहे तो, मला 4 महिने झाले तुम्हाला कसं काय म्हणलं कर्मा लागले. तर म्हणलं बाबा मला एक थोडीशी हिंग लागली. म्हणलं बारीक बारीक पोरं म्हणत होते की तो पतंग उडवायला तिकडे गेला. म्हणलं पतंगाच्या मागा लागला आणि पतंगाच्या चक्करमध्ये तो पटरीवर चालल्या गेला म्हणे. आणि तितक्यात तिकडून ट्रेन आली आणि त्याला उडून टाकलं म्हणे आणि तो तिथंच मेला म्हणे. आता मित्र हो, एवढंसं पोरग 10-12 वर्ष पोरग पटरी खाली मरून, म्हणजे पटरी खाली प्राण गेला त्याचा रेल्वे पुढं. आणि या आईला सांगा, एखादा व्यक्ती माझ्यासारखा अनोळखी व्यक्ती अचानक घेऊन सांगतोय, तर त्या आईचं कसं पाहिजे, तिचं म्हणजे रिॲक्शन काय पाहिजे. आता माझी आई कधी असते, तिला एकदम हंबरटा फोडा असतं तिनं, आरडा वारडा, अरे भाऊ असं काय बोलू राहिला, कोण म्हणलं त्यापाशी, चल मला त्याच्याकडून घेऊन. असं काय मग लेकरू जिवंत आहे, ते कुठेतरी असं गेलं असं आमकं धमकं, तुला कोणा सांगितलं, विचारपूस करते, भानगडी होते आहे की नाही. अरे या आईचं काहीच नाही मित्र हो, तुम्हाला सांगतो मी. ती म्हणते जाऊ दे, गेलं तर गेलं. अरे असं बोलून मला तर आश्चर्यचकित झालं. माझ्या जिंदगीत नाही पाहिली मी अशी आई. इमानदारीने सांगतो तुम्हाला मी, खरं आहे की नाही. आता आपल्या आईला कधी सांगितलं असतं तर आईचे पाय लटलट कापरले असते, थरथर होतं कापरलं झाले असते, तोतरी वळली असते ती आईच्या आपल्यात. मला आता आज काय बोलू राहिला येऊ, विचारपूस केली असते, चौकशी केली असते, तिनं पाहुणे रावळे आणले असते. ते भाऊ मला असं असं म्हणलं म्हणून मग पोरग वारलं म्हणे, रेल्वे पुढं ट्रेन आली म्हणे, पतंग उडायला पतंग पकडायला गेलं आणि ट्रेन पुढं कटलं म्हणून. आहे की नाही. अरे या मायला काहीच परवा नाही राहू मित्रांनो. मग कोणी माय आहे का कसाही आहे, अशी कशी माय, कोण्या गावची माय. पोराचा जीव गेला ना बाई, जरा डोक्यात जिजारसक. तूच त्याला 9 महिने पोटामध्ये ठेवून जन्म देऊन तुला त्याची काही परवा नाही म्हणलं तर काय कामाची. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं मित्र अशी आई, पहिल्यांदा. आतापर्यंत नव्हती पाहिली मी, शपथ. पण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला एकच सांगतो की मित्रांनो, आपल्या लेकरावर काळजी घ्या. पतंगाचं हे चालू आहे सीझन. तर मित्रांनो, हेच सांगणं आहे माझं या व्हिडिओच्या माध्यमानं की आपल्या मुलावर काळजी घ्या, मुलावर लक्ष द्या आणि त्याची काळजी घ्या. इतकं निर्दयपणाने, इतकं काय म्हणते त्याला, दुर्लक्ष करू नका. ही घटना आज त्या बाई सोबत झाली. आता मला माहित नाही त्या आईनं असं का बोलली असं ना, तिला काय त्या लेकराची आपुलकी आहे की नाही ते आपल्याला काय घेणं नाही मित्र. पण आपल्या काळजी घ्या. आपल्या लेकरं कुठं खेळू राहिलं, कुठं पतंग उडू राहिलं, कुठं चाललं काय चाललं. आता तुम्हाला सांगतो, इकडे काल मुलगा आता मी त्याला हुसकून लावलं, पिचू काट्यामध्ये घुसला होतं. इकडे तुम्हाला सांगतो ह्या बाई याच्यामध्ये इकडे पतंग पाहायला. आणि मी म्हणलं भाऊ लय मोठे मोठे साप आहे तिकडे जाऊ नको. त्याला मग काढून दिलं, तवा कुठे तो वापिस गेला. मग हे सांगण्याचं तात्पर्य मित्र हो, लेकराची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.